तर मित्रांनो, आपण आलो आज बोडेझरीच्या जंगल परिसरामध्ये आणि जंगल परिसरामधून ही एक मध्यातून वाहणारी एक नदी आहे। ही बघा, हा नदीला जंगल परिसराच्या मध्यातून वाहणारी ही नदी आहे बोडेझरीची आणि भानसी तळ्याची। तर ह्या नदीला पाऊस आल्यामुळे भरपूर प्रवाह आहे। तुम्ही बघू शकता हा प्रवाह पाण्याचा खूप वेगवान प्रवाह आहे। जास्त याच्यासोबत मजाक नका करू, जास्त मजाक नका करू, तिथं लावून जाशील बेटा। तर हा प्रवाह तुम्ही बघू शकता प्रत्यक्षामध्ये तुम्ही। आणि ही बघा, हे छोटी मंडळी कशा प्रकारे एन्जॉय करत आहेत या प्रवाहामध्ये। वा, खूप छान प्रवाह आहे या पाण्याचा। ओय 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 ओय, एक्स्ट्रा नहीं करने का हो, बराबर रहने का। तर हा बोडेझरीचा एकंदर परिसर आहे आणि हा परिसर पावसाळ्याच्या ऋतूमध्ये, पावसाळ्याच्या याच्यामध्ये हा परिसर एकदम म्हणजे बघायला फार मोहक वाटतो आणि निसर्गरम्य परिसर आहे हा। बाजूला त्या पलीकडे ते चितळ्याचा तलाव आहे आणि ज्या अलीकडे आहे ते चारगावचा तलाव आहे। त्याच्या थोडं समोर गेलं तर समोर आपला बोडेझरीचा तलाव पडते आणि ह्या तिन्ही तलावाला पाणी आज भरपूर असणार आहे। हे जे पाणी येत आहे हे बहुतांशी मला वाटते हे बोडेझरीच्या तलावाचं जे पाणी आहे जंगलामधलं आणि ह्या डोंगराच्या परिसरामध्ये जे पाणी आहे ते पाणी आहे इथे वाहत आहे पाणी। तुम्ही बघू शकता प्रत्यक्षामध्ये की कशा प्रकारे इथे हा प्रवाह, पाण्याचा प्रवाह आहे आणि इथला निसर्ग फुललेला आहे। तर या पावसाळी ऋतूमध्ये एकंदर हा जो आमचा परिसर आहे, आमच्या गावचा परिसर आहे, हा म्हणजे आल्हाददायक आणि निसर्गरम्य वाटतोय। या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये नेहमीच ही जी नदी आहे ही दुधडी म्हणून वाहते आणि तुम्ही बघू शकता प्रत्यक्षामध्ये किती या पाण्याला प्रवाह आहे आणि किती पाणी कशा प्रकारे इथून म्हणजे अगदी जलद गतीने इथून म्हणजे त्याचा निर्गम होत आहे पावसाचं, तुम्ही इथून बघू शकता। हा संपूर्ण परिसर आहे हा बोडेझरी आणि चितळाचा परिसर आहे आणि बोडेझरी या गावाला पूर्ण वेढून हा जंगल परिसर आहे। पूर्वी रोड एवढा छान नव्हता, आता रोड डांबरी रोड झाल्यामुळे इथे एकदम म्हणजे सोयीस्कर झाला आहे जाण्याकरता। अच्छे से खड़े रहो, फोटो निकालता हूँ मैं। हाँ बघा, 1 2, हाँ बघा, ओके। एकदम नदीला प्रचंड स्वरूप आलेला आहे, एकदम छोटू। कौन सा वीडियो बना रही है ऐसा?
तर मित्रांनो, आपण आलो तर या बोडेश्वरीच्या तलावावरती. हा तलाव म्हणजे माझ्या लहानपणापासूनचा म्हणजे एक मित्रासारखाच आहे. तुम्ही बघू शकता हा तलाव. आता या मोसममध्ये, या ऋतूमध्ये याला भरपूर पाणी आलेलं आहे आणि अजूनही याला ओव्हरफ्लो होण्याकरता 1 मीटर पाण्याची गरज आहे म्हणतात. इथले जे मित्र आहेत ते सांगतात की अजून 1 मीटर पाण्याची आवश्यकता आहे, तेव्हा जाऊन हा जो तलाव आहे हा ओव्हरफ्लो होणार आहे. तर तुम्ही बघू शकता हा निसर्गरम्य तलाव. या तलावाशी माझं खूप जवळचं नातं आहे आणि त्याच्या इथे समोर बघा, तिथे डोंगर परिसर आहे आणि डोंगरावरती हळुवारपणे वाहणारे, शांतपणे वाहणारे तुम्ही ढगसुद्धा बघू शकता. तिथे त्या डोंगराच्या पलीकडे तिथे डोंगरावरती शांतपणे वाहणारे ढग सुद्धा तुम्हाला दिसतात. आणि हा परिसर तलावाचा एकंदरीत म्हणजे माझ्या लहानपणापासून असाच आहे. त्याच्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. हा निसर्गरम्य प्रदेश म्हणजे मनाला भावणारा आहे आणि या या तलावासोबत, या परिसरासोबत माझी म्हणजे खूप म्हणजे लहानपणापासूनची म्हणजे मैत्री आहे समजून जा. जेव्हाही केव्हा आम्हाला वेळ मिळायचा सुट्ट्यामध्ये तेव्हा आम्ही या तलावावरती यायचो आणि आनंदाने इथे खेळायचो. तर हा असा परिसर अजूनही तसाच परिसर आहे. तलावाला पाणी भरपूर आहे यावेळेस, कारण की आता या परिसरामध्ये भरपूर पाऊस झाला आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण खूप छान आहे. तरी पण अजून ओव्हरफ्लो व्हायचं बाकी आहे, ओव्हरफ्लो झालेलं नाही. आणि बघू शकता ही मंडळी तलावावरती आनंद घेण्याकरता आलेली आहेत. बहुतांशी आमच्या गावची मंडळी असणार असं मला वाटते. तर ही मंडळी सुद्धा आमच्या गावचीच असेल. तलावावरती आनंद घेण्याकरता आले. कुठचे तुम्ही? कुठेतरी उमरेडचे का? अच्छा. तर हे प्रेक्षक जे आहेत, पर्यटक जे आहेत, हे उमरेडचे आहेत आणि ह्या तलावावरती आनंद घेण्याकरता आलेले आहेत हे. खूप छान, चांगलं योग्य प्लेस निवडलं. पण आता पाणी भरपूर आहे. समोर मुचेपाचं मंदिर पण आहे, ते सुद्धा बघण्यालायक आहे. तर तुम्ही ते बघू शकता. तर हा सुंदर तलाव, हा माझा लहानपणीपासून माझा बालमित्र आहे हा तलाव म्हटलं म्हणजे. तर बघा समोरच्या डोंगरावरती अगदी हळुवार धुकं पसरलेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे धुकं पसरलेलं आहे. त्या डोंगराला, त्या पर्वतांच्या त्या रांगांना लागून त्याला हिरून चाललेलं तो ढगाचं जो हे आहे, धुकं आहे. तुम्हाला थोडंसं लाज करून दाखवतो. ते बघा त्या पल्ल्याड ते डोंगर आहे. या धुक्यामुळे डोंगर सुद्धा अंधुक दिसत आहे. तुम्ही बघू शकता प्रत्यक्षामध्ये. हा सुंदर परिसर आहे बोडेश्वरी तलावाचा. हा निसर्गमय परिसर तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही. आणि ह्या तलावावरती, या तड्यावरती एन्जॉय करणं, आनंद घेताना माझ्या परिवाराचे सदस्य आम्ही आज रविवार असल्यामुळे इथे आम्ही आलो या तलावावरती आमच्या गावी पाण्याचा आनंद घेण्याकरता. या निसर्गमय परिसरामध्ये एक दाम्पत्य येत आहे जे अगदी आनंद घेणारं दाम्पत्य आहे. तुम्ही बघू शकता आमचे दादा आणि आमची ताई पहिल्यांदाच आमच्या गावी आले. त्यांचं आमच्या गावी स्वागत आहे.
वाटतोय. जेव्हा पावसाळ्यामध्ये लहानपणी हिरवगार इथे पुन्हा जंगल असायचं, अशाच प्रकारे पुन्हा कितीतरी वर्षानंतर आल्यानंतर मला तोच प्रत्यय इथे येत आहे. कितीतरी आम्ही समोरच्या पठारावरती खेळायला जायचो. तिथे झाडं असायचे सीताफळचे, तर त्या झाडाची सीताफळ जायचो कधीतरी सुद्धा. आमच्या जंगलामध्ये सीताफळाची झाडं भरपूर असतात आणि उन्हाळ्यामध्ये सीताफळाची म्हणजे खाण्याची मजा खूप असते. म्हणजे पिकलेले सीताफळ झाडाला लागून असतात आणि ते खाणं, तोडून खाणं म्हणजे खूप म्हणजे आल्हाददायक असते, आनंददायी असते. तर ते आम्ही नेहमीच ते जंगलात येऊन आम्ही लहानपणी सीताफळाची किंवा त्याला भाजून खाणं सीताफळांना हा प्रकार आम्ही नेहमीच करत असतो. आणि या जंगलावरती ह्या तलावावरती तर नेहमीच म्हणजे दिवसातून एकदा तर आमची म्हणजे इथे भेट म्हणजे नक्कीच राहायचं. आम्हाला शाळा सुटली की आम्ही इथून त्या तलावाच्या समोरच्या बाजूला, त्या समोरच्या बाजूला तिथे 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 त्या बाजूला आम्ही नेहमीच इथे येत राहायचो. नदी आहे आणि या एडसिमेच्या नदीला तुम्ही बघू शकता रोडवरती किती पाऊस आहे. या बापरे नाही प्राण्याचे निशाण आहे. तर या नदीला भरपूर पाणी आहे, प्रवाह भरपूर आहे. नाही 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 जात. अरे नको ना फसली तिथे जाऊन. तर या पाण्यामुळे प्रवाहामुळे नदीचा म्हणजे येण्या जाण्याचा जो रस्ता आहे तो पूर्ण बंद झालेला आहे. तिकडून बघ त्या बाजूच्या त्या थडीच्या बाजूला जे प्रवासी आहेत ते त्या बाजूला थांबलेले आहेत आणि थडीच्या या बाजूला जे प्रवासी आहेत ते या बाजूला थांबलेले आहेत. तर हा जो रोड आहे हा पूर्णपणे बंद झालेला आहे, येण्या जाण्याचा रोड. त्याच्यामुळे त्या बाजूला आपण पल्ल्यावर जाऊ शकत नाही आपण. नदीला भरपूर पाणी आहे. अगं तो कुठे पण जाऊ शकते, त्याला पकडून ठेव बरोबर. तो एका सेकंदात कुठे पण जाते तो. पूल होता नीचे से जाता पानी. वाट पाहून राहिला पाणी कमी वाजव. ही बघा काळीशार रेती या नदीतून वाहून आलेली ही जी रेती आहे ही अगदी काळीशार रेती आहे. तुम्ही बघू शकता इथे. एकामेकाला हात पकडूया. देखना स्लिपरी है. स्लिपरी है. थडीवरती हे जे झाडं आहेत हे दांड्याचे हे गवत आहे एक प्रकारे. तुम्ही बघू शकता हे गवत आहे.
या ना इकडे इकडे चांगला आहे, इकडे काही प्रॉब्लेम नाही. काय करणार आहे, आपल्या गावची नदी आहे आणि आपल्या गावची बाजू आहे, काहीच नाही करणार. इकडे बघा, हा बघा फोटो बघा, या ना इकडे. शीतल बघ ना का फोटो मध्ये, बघ ना फोटो काढतो शीतल, फोटो बघ, फोटो फोटो फोटो. रेयांश रेयांश बघा 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 बघा.